नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आठवड्याची सुरुवात करूयात आज दिवसभरातील सर्वात मोठ्या बातमीनं, कारण ही बातमी आहे एका अनपेक्षित भेटीची. वेळ सकाळची 10:30ची. मुंबईमध्ये सूर्यनारायणाचं दर्शन व्हायचं होतं, कारण वीकेंडपासून सुरू असलेल्या पावसाचा खेळ आजही सुरू होता. मुंबईकरही नेहमीप्रमाणेच कामावर पोहोचत होते आणि अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यासमोर एका मंत्र्याचा ताफा उभा राहिला. तो ताफा होता मंत्री छगन भुजबळ यांचा. अर्थात ही दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही धक्का बसला. त्याला दोन कारणं. पहिलं कारण, अवघ्या काही तासांपूर्वी पवारांच्या बारामतीतच भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली होती. सर्वपक्षीय बैठकीला विरोधक न येण्यामागे खुद्द शरद पवार जबाबदार आहेत असाही त्यांनी आरोप केला होता. आणि त्यानंतर 24 तासांच्या आत भुजबळ सिल्वर ओकवर पोहोचले आणि त्यामुळे देखील ही अनपेक्षितच होतं. आणि दुसरं कारण म्हणजे कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय किंवा सिल्वर ओकमध्ये कोणत्याही अपॉइंटमेंट शिवाय भुजबळांनी पोहोचणं हे सगळ्यांसाठीच धक्का देणारं होतं. खुद्द सुप्रिया सुळेंना देखील या भेटीविषयी कल्पना नव्हती. 10:30 वाजता भुजबळ सिल्वर ओकवर पोहोचले. जवळपास तासभर वेटिंगवर होते आणि अखेर तासाभरानंतर छगन भुजबळांची शरद पवारांसोबत भेट झाली. तिकडे दोघांमध्ये चर्चा सुरू झाली होती आणि इकडे महाराष्ट्रामध्ये राजकीय वादळ धडकलं होतं. छगन भुजबळांनी आपल्या आजच्या दौऱ्याविषयी कल्पना कुणालाच दिलेली नव्हती आणि त्यामुळे त्यांच्या पक्षासोबतच मित्र पक्षांनाही भेटीत काय सुरू आहे याची कल्पना लावणं देखील शक्य होत नव्हतं. अंदाज बांधले जाऊ लागले आणि दुपारी 12:30 नंतर छगन भुजबळ सिल्वर ओकवरून बाहेर पडले. त्यानंतर थेट आपल्या कार्यालयात पोहोचले. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली यावर पडदा टाकला ते पाहणार आहोतच. मात्र माध्यमांशी संवाद साधत असतानाच भुजबळांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. ते वक्तव्य पाहूयात. या पक्षातील सहकाऱ्यांसोबत आपली काही चर्चा झाली का? नाही. मी फक्त घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि मी त्यांना सांगितले की मी असं पवार साहेबांना भेटायला जातो आहे काय, आणि माझ्याकडचे असलेली कागदपत्र सुद्धा मी त्यांना देतो आहे आणि या विषयावर मी चर्चा करणार आहे. तर ते म्हणाले ठीक आहे की जा. तर छगन भुजबळांच्या याच वक्तव्यावरती आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आता जाणार आहोत आपण आपल्या पोल सेंटरवर. झिरो अवरमध्ये विचारलेला आजचा पहिला प्रश्न, अजित पवारांना न सांगता आरक्षण प्रश्नी छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला. दादांच्या राष्ट्रवादीत सगळं आलबेल आहे असं वाटतं का? दोन पर्याय तुमच्यासाठी होते, होय आणि नाही. अजित पवारांना डावलून छगन भुजबळांनी प्रफुल्ल पटेलांशी संवाद साधल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं. दरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चा देखील रंगल्या. पण भुजबळांनी ही राजकीय भेट नसून मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती परिस्थिती शांत व्हावी, जाती जातीतला तणाव निवळावा म्हणून शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यासाठी घेतलेली भेट होती असं भुजबळांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे. काय म्हणाले छगन भुजबळ पाहूयात. राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही. काही लोक हे ओबीसी समाजाचं, धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं, माळे समाज कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही. गोरगरिबांची घरं जी आहेत ही पेटता कामा नाहीत. एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये. हे जे वातावरण पेटतं आहे जाती जातीमधलं, हे शांत राहावं म्हणून तर सगळ्यांनी एका मुखानं एका आवाजात बोलावं सर्व पक्षाच्या नेत्याने. आणि त्यामध्ये राज्याचे ज्येष्ठ नेते पवारसाहेब सुद्धा असावेत. ते म्हणाले की असं करतो मी या 1-2 दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ती आम्ही एकत्र बसतो
आणि काय झालं, काय होतं आहे, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे. ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची. तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे. यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे. छगन भुजबळ आणि शरद पवारांमध्ये 1.5 तास झालेल्या चर्चेनंतर अनेक शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. त्यापैकीच एक आहे की छगन भुजबळ हे पुन्हा शरद पवारांकडे येणार. यावर शरद पवारांसोबत असलेले आमदार नितीन राऊत, अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. काल त्यांनी जे काही वक्तव्य केलं असेल त्याचा पश्चाताप त्यांना झाला असावा आणि त्या पश्चातापातनं त्यांची इच्छा झाली असावी की आपण पवार साहेबांना भेटलं पाहिजे. 2 अधिवेशन तर आम्ही पाहिलं ते महायुतीमध्ये गेल्यानंतर, तर भुजबळ साहेब त्या ठिकाणी अस्वस्थच जाणवले. म्हणजे असं फार म्हणजे आनंद असं त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसला नाही. चेहरा नेहमी तणावातच दिसला. त्यामुळं ते जर आले तर महाविकास आघाडी त्याचं मनपूर्वक स्वागतच करेल. या ठिकाणी काल बारामतीला जाऊन राजकीय भाषण आणि आज पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विनंती, परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना पक्ष परत घेणार नाही. आज भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटलेत. पवार साहेबांनी सुद्धा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणून सांगितले. मला वाटतं हे एक पॉझिटिव्ह सिग्नल या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो आणि 1-2 दिवसामध्ये या संदर्भात बैठकीचं जर त्यांनी पवार साहेबांनी जर आग्रह धरला तर निश्चित 2 दिवसामध्ये बैठक सुद्धा या संदर्भात होईल. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मात्र आरक्षण प्रश्नी सरकार आणि विरोधक टोलवा टोलवी करत असून त्यांना गोरगरिबांशी काहीही देणं घेणं नसल्याचा आरोप केलेला आहे. पाहूयात. सरकार आणि विरोधी हे सारखेच आहेत. हे एकमेकावर फक्त ढकलून फसवणूक करते. सामान्य जनतेचे यांना देणं घेणं नाही. यांना फक्त खुर्च्या पाहिजे. हे यांच्यात बसणार, यांच्यात गप्पा मारणार, यांच्यात ठरवणार, हे सांगणार जा, हे सांगणार नको जाऊ, सरकार विरोधीला, विरोधी सरकारला. यांचं बरोबर यांचं राजकारण यांनी सेटल करून घेतलेले विरोधी पक्षानं पण आणि सत्ताधाऱ्यांना पण. गोरगरिबांच्या मात्र हे मुळावर बसले. यांना मात्र काही मिळू देत नाही. ते ठरून करतात असा अंदाजा दिसतोय. त्यामुळे ते छगन भुजबळ गेला काय आणि राहायला काय कुठं बसलाय काय त्याच्याशी आम्हाला त्याचं नाही देणं घेणं. इतकी मोठी घडामोड घडत होती तेव्हा अजित पवार आणि सुनील तटकरे दोघेही नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या घरी होते. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी जाऊन भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. भेट घेऊन अजित पवार घराबाहेर पडले आणि माध्यमांनी त्यांना गाठलं. तर अजित पवारांनी माध्यमांना उत्तर देणं टाळलं. पण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांनी औपचारिक कुणालाही न सांगता अशी भेट घेतली तर त्यात काहीही गैर नाही असं म्हणून ते त्या ठिकाणाहून निघून गेले. मात्र अजितदादांनी कोणतीही प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलीच नाही. त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेबच आपल्याला सांगू शकतील त्यांच्या भेटीपाठीमागचं प्रयोजन. माझी त्यांची आज भेट झाल्याच्यानंतर माझी यांच्या विषयावरती तपशीलवार चर्चा होईल. असं भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहे त्याच्यामुळे परवानगीचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ज्यावेळेला त्यांची माझी भेट होईल त्यावेळेला मी या वतीमध्ये खुलासा करेन. धन्यवाद. पण भुजबळ साहेब पाऊण तास जे आहे ते सिरोच्या बाहेर बसलेले होते. ते मला या विषयावरती काय माहीत नाही. बातमी आली की तिसरी आघाडी अजित पवार आणि राष्ट्रवादीकडे आहे. तिसरी आघाडी या सगळ्या कल्पकल्पित निराधार बातम्या आहेत. छगन भुजबळांवरती थेट प्रतिक्रिया देणं टाळणाऱ्या अजितदादांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी मंत्रालयात बोलावलं. पत्रकारांसोबत चहापान झालं आणि तिथं
त्यांनी अनेक ऑफ द रेकॉर्ड गोष्टी सांगितल्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या वेळी जिंकलेल्या 54 जागांशिवाय सर्व म्हणजे 288 जागांचा सर्वे राष्ट्रवादी करणार आहे. तर गेल्या वेळी भाजपनं जागा वाटप करताना प्रत्येक वेळी सर्वेवरती बोट दाखवलं होतं आणि या संदर्भात अजित पवारांनी देखील त्यांच्या शैलीमध्ये टोला हाणला. तसंच खासदार निलेश लंके शरद पवारांसोबत का गेले याची इनसाइड स्टोरी देखील अजित पवारांनी गप्पांदरम्यान सांगितली. याविषयी सविस्तरपणे आपल्याला सांगतायत एबीपी माझाचे आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे. तर हे देखील त्याच अनौपचारिक गप्पांचे साक्षीदार राहिल्यात. प्रत्येक जण आता आपापल्या परीने सर्वे करतील आणि ठिकाणचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे 2 सर्वे एका बाजूला जातील. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा करताना अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. त्यामध्ये निलेश लंके यांच्या संदर्भात सुद्धा एक गौप्यस्फोट केलेला आहे. निलेश लंके लोकसभा लढण्यासाठी माझ्याकडे पहिल्यांदा आले होते. मला लोकसभा द्या आणि माझ्या पत्नीला विधानसभा द्या. मात्र या सगळ्या याच्यावरती चर्चा होत असताना निलेश लंके यांनी म्हटलेलं होतं की मला पालकमंत्र्यांनी खूप त्रास दिलेला आहे, त्यामुळे माझे कार्यकर्ते सुजय विखे पाटील यांचं काम करू शकणार नाहीत, त्यामुळे मला तिकीट दिली तर मी तुमच्याकडे लढेल. आणि तसाच प्रस्ताव जो आहे तो मी भाजपच्या नेत्यांपुढे ठेवला. मात्र भाजपच्या नेत्यांनी याला नकार दिला, कारण विद्यमान खासदार जे आहे ते सुजय विखे होते, त्यामुळे आम्ही ते तिकीट कापू शकत नाही. आणि पर्यायन जे आहे ते निलेश लंके शरद पवार गटामध्ये गेले आणि तिकडनं निवडणूक लढली. त्यांना आणखी एक प्रश्न केला गेला का तुमच्याकडचे अनेक आमदार जे आहे ते शरद पवार गटामध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्यावर त्यांनी मोठा जो आहे तो खुलासा केलेला आहे का ज्या आमदारांना जायचं आहे त्यांनी खुशाल जाऊ द्या, आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, नवीन नेतृत्व तयार होतील, असंही अजित पवारांनी आज म्हटलेलं पाहायला मिळतंय. आणि आता वेळ झालेली आहे छगन भुजबळ संदर्भामध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नाची, कारण आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर आजचा आम्ही विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा, अजित पवारांना न सांगता आरक्षण प्रश्नी छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला दादांच्या राष्ट्रवादीत सगळं आलबेल आहे असं वाटतं का? होय आणि नाही हे 2 पर्याय तुमच्या समोर होते. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही कसे व्यक्त झालेला त्यावर एक नजर. एक्सवरती दानिश जैन लिहितात, पवार समजायला 10 जन्म घ्यावे लागतील असे संजय राऊत बोलले होते, हे लक्षात घ्या. त्यानंतर युट्यूबवरती आलेली प्रतिक्रिया दिलीप खवटे लिहितात, अजित पवारांवर मनसेसारखी वेळ येऊ नये म्हणजे झालं. तर फेसबुकवरती आलेली प्रतिक्रिया आहे, निलेश निमसे लिहितात, मुळामध्ये भुजबळ आरक्षण प्रश्नासाठी भेटलेच नाही, त्यांनी कालच्या सभेत पवारांवर टीका केली, त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी भुजबळ भेटले असावे. तर इंस्टाग्रामवरती देखील सोमनाथ माळी लिहितात, छगन भुजबळ फक्त आरक्षणासाठी गेले होते, बाकी राजकीय विचार येऊन नाहीत. तर छगन भुजबळांनी अजित पवारांना न सांगता घेतलेली शरद पवारांची भेट आणि त्यावरून उपस्थित झालेले प्रश्न. राष्ट्रवादीमध्ये खरंच अंतर्गत वाद आहे का? आरक्षण प्रश्नाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? यासह अनेक विषयांवरती सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी. त्यांना आपण खास आज आमंत्रित केलेलं आहे. अमोलजी, गेस्ट सेंटरवर 0 आवरमध्ये आपलं खूप खूप स्वागत. अमोलजी, मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारावा असा वाटतो की छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटी संदर्भातलं पहिलं वृत्त कुठे कळालं? माध्यमांवर पाहिलं, तुमच्या मोबाईलवर आलं की कार्यकर्त्यांनी कळवलं? 10:30 वाजता ज्यावेळेस मी माझं काम आटपून निघालो होतो त्यावेळेस मला फोन आले, म्हणजे मीडियातूनच फोन आले की अशी अशी घडामोड होते, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? त्यावेळेस मी चॅनलवर बघितलं, तेव्हा कळलं की सिल्वर ओकला भुजबळ साहेब मोठ्या साहेबांच्या भेटीला गेलेत. तेव्हाच ही बातमी मला कळाली. बरं, पण अमोलजी, छगन भुजबळ त्या ठिकाणी जातात काय? दादांना कुठल्याही प्रकारची कल्पना देत नाही. बरं, आपण त्यांना कल्पना न देता भेटल्याचं देखील माध्यमांसमोर थेटपणे सांगतात. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही? एक लक्षात घेतलं पाहिजे, भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी याची कल्पना प्रफुल्लभाई पटेल यांना दिली होती, कारण त्यावेळी आदरणीय अजितदादा आणि तटकरे साहेब हे आमचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे जे आहेत त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे पवार साहेबांच्या भेटीला जात असताना
स्वतः भुजबळ साहेबांनी तशी कल्पना प्रफुल्ल भाईंना दिली. आता एक गोष्ट तुम्ही म्हणता ते बरोबरही आहे. अचानकपणे जर सिल्वर ओकला भुजबळ साहेब गेले असतील तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणं साहजिक होतं. मला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यावेळेस उत्तर देताना आम्ही पण सांगितलं की भुजबळ साहेब जोपर्यंत बाहेर येऊन स्वतः पत्रकार परिषदेत याबद्दल अधिकृत माहिती देत नाहीत तोपर्यंत त्यांची आत काय चर्चा झाली, ते कशा करता गेले होते याबद्दल बोलणं म्हणजे उचित ठरणार नाही. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की भुजबळ साहेब स्पष्ट स्वभावाचे आहेत. जे आत पोटात आहेत तेच त्यांच्या ओठावर असतं. त्यांना काही असं आतल्या गाठीचं राजकारण जमत नाही. त्यांनी स्पष्टपणे जे सांगितले पत्रकार परिषदेमध्ये ते आपण सर्वांनी बघितलं आणि त्याच्यामुळं संभ्रम जरी कार्यकर्त्यांमध्ये होता पण पत्रकार परिषदेनंतर औपचारिक गप्पा ज्या आज मंत्रालयाच्या दालनामध्ये पत्रकारांसोबत झाल्या त्या गप्पा मारत असताना भुजबळ साहेब सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम लागलाय. बरं, चर्चेला पूर्णविराम मिळाला असं तुम्ही म्हणताय. दुसरीकडे म्हणताय की जे त्यांच्या पोटी असतं तेच त्यांच्या ओठी पण असतं. मात्र भुजबळ ज्यावेळेला थेटपणे शरद पवारांच्या भेटीला जातात, काल ते टीका करतात, आज त्यांचं कौतुक करतात. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रश्नावरती देखील त्यांच्या आकलनासंदर्भात ते अनेक शंका उपस्थित करतात. म्हणजे त्यांच्या नेतृत्वाबाबत त्यांच्या आकलनाबाबत शंका उपस्थित करतात भुजबळ. नाही, इथं थोडासा गैरसमज होतोय, तो थोडा दूर करतो. कालच्या जनसन्मान रॅलीमध्ये आम्ही सर्वजण उपस्थित होतो. मुंबईला मी येत असताना भुजबळ साहेब आम्ही सोबतच होतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे तुम्ही वाक्य तोंडी घातलंय तुम्ही म्हणजे सर्व मीडियानी की पवार साहेबांनी सिल्वर ओक म्हणजे बारामतीवरून विरोधी पक्षाच्या लोकांना फोन केला गेला आणि सांगितलं की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली त्यात जाऊ नका. हे वाक्य पहिलं कोण म्हटलं तर विधिमंडळाच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आमदार आशिष शेलार यांचं ते वक्तव्य आहे. आणि त्यानंतर सभागृहामध्ये जो काही चर्चा झाली तीच चर्चा त्यांनी बोलून दाखवली. त्याच्यामध्ये काही ते वेगळं असल्याचं वेगळी भूमिका मांडली असं होत नाही. आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांबाबतच्या नाराजीचा, तर तसं त्यांनी काय सांगितलं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की ते स्वतः पवार साहेबाला ज्यावेळेस भेटायला गेले त्यांना तुम्ही दाखवल्याप्रमाणे 1 तास त्यांना बसावं लागलं वाट बघत. कारण साहेबांची प्रकृती जरा बरी नसल्यामुळे साहेब त्यावेळेस आराम करत होते. आणि ज्यावेळेस ते त्यांना भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी इथे काही राजकीय भूमिका मांडायला आलेलो नाही किंवा मी मंत्री म्हणून आलेलो नाही, मी एक इथे आमदार म्हणून पण आलेलो नाही, तर मी इथे ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्याबाबत आपण भूमिका घ्यावी. कारण 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन ओबीसी मराठा समाजाच्या दुकानावर वगैरे बहिष्कार खेड्यापाड्यात टाकतायत. अशा अनेक ठिकाणी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवलेली आहे. मराठा समाज काही ठिकाणी ओबीसीच्याकडे जाऊ नका अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा व्हॉट्सअपला सोशल मीडियाला किंवा प्रत्यक्ष आपण मीडियाला पाहतो. तर महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस मराठवाडा नामविस्तार लढा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये तो पुढे आला होता त्यावेळेस स्वतः धाडस दाखवून पवार साहेबांनी ते पूर्ण केलं होतं. इतकंच काय तर मंडल आयोगाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या पहिल्यांदा महाराष्ट्रात लागू झाल्या होत्या. या सगळ्या घडामोडीवर त्यांनी त्याच्यात भेट घेतली आणि त्यात त्यांनी विनंती केली की साहेब तुम्ही पुढाकार घ्या, मुख्यमंत्र्यांना सांगा, विरोधी पक्षनेत्यांना बोलवा, आपल्या पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना बोलवा आणि सर्वांनी मिळून तो तिढा आपण सोडवू शकतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत शंका असण्याचं दुरान्वयी संबंध येत नाही. मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत आणि ते सुद्धा मराठा आणि ओबीसी दोन्ही आरक्षणाच्या बाबतीत अगदी सतर्क आहेत, जागरूक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण होईल अशी काही भूमिका भुजबळ साहेबांची नाही. बरं, भुजबळांच्या भूमिकेविषयी तुम्ही स्पष्टपणे सांगताय. मात्र अमोलजी मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा जुनी राष्ट्रवादी होती ती सत्तेमध्ये होती त्यावेळेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. मग आत्ता अचानकपणे छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला जातात काय आणि मग आरक्षणाच्या प्रश्नापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही असं म्हणतात काय? म्हणजे त्यावेळेला जो प्रश्न मार्गी लागला नाही तो आत्ता सुटेल, या भेटीनंतर लगेच सुटेल असं वाटतं अमोलजी? एक लक्षात घेतलं पाहिजे, एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, राजकारणाचा व्यासंग असलेले नेते आहेत. इतके वर्ष 50 वर्ष त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण केंद्राचं राजकारण जवळून बघितलं आहे. मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, यावेळेस त्यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूला राहिलेली आहे. मात्र अलीकडच्या काळात जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते आहे ती होते आहे
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या रास्त मागण्या एकीकडे मांडल्या जात आहेत, पण दुसरीकडे ओबीसी वर्ग सुद्धा म्हणतोय की आरक्षण मिळालं पाहिजे, पण आरक्षण देत असताना आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये. आणि हीच महायुतीच्या सरकारची पण भूमिका आहे की मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण मिळावं, मात्र दुसरीकडे ओबीसी बांधवांवर पण अन्याय होता कामा नये. आणि ही जर घडामोड कोणी, कारण विरोधी पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये सध्या शब्द कोणाचा चालतो तर तो आदरणीय पवार साहेबांचा चालतो. पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धव साहेबही ऐकतात, ते नाना पटोले जे ऐकतात ते सर्वच ऐकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सिनियर नेते आणि त्यांनी एक पालकत्वाची भूमिका घ्यावी. एक काळ असा होता की त्यावेळेस इतकं समाजामध्ये दुहीन होती जी अलीकडच्या काळामध्ये खेड्यापाड्यात दुकानं जाळण्यापासून, आमदारांची घरं जाळण्यापासून, इतकंच काय सलून जाळण्यापासून ह्या काही ज्या परिस्थित्या उद्भवल्या, मला असं वाटतं त्याला जर ब्रेक लावायचा असेल तर मग पवार साहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे. या अपेक्षेपोटी जर भुजबळ साहेब गेले असतील तर त्यांचं सर्व स्तरावरून स्वागत झालेलं आहे. स्वतः ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगेंची मी मगाशी पत्रकारांशी बोलतानाची चर्चा बघितली, त्यांनी सुद्धा या गोष्टीचं स्वागत केलंय. म्हणजे याच्यामध्ये कोणाच्याही मनात शंका नाही की पवार साहेब या महाराष्ट्राचा हा जो आता जे सोशल इंजिनिअरिंग किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये, हे थांबवण्याची क्षमता पवार साहेबांमध्ये आहे. आणि पवार साहेबांची मार्गदर्शनात मग सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल, विरोधी पक्ष तर त्यांचं ऐकतोच. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आता इथून पुढे ज्यावेळेस आरक्षणाची चर्चा होईल, मागच्या काळात तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी विरोधी पक्ष आला नव्हता, पण यावेळेस तरी काही प्रमुख लोकांना घेऊन पवार साहेबांनी यातून मार्ग काढला पाहिजे. या अपेक्षेपोटी जर भुजबळ साहेब गेले असतील तर मला असं वाटते त्याचा राजकीय अन्वयार्थ न लावता पुरोगामी महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा याच अपेक्षेपोटी त्या ठिकाणी ते गेले. बरोबर आहे, पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी राहावा हीच सगळ्यांची इच्छा आहे, सर्वसामान्य जनतेची पण इच्छा आहे. पण आतापर्यंत जो तिढा सुटला नाही तो राजकारण्यांनी दिलेल्या किंवा राजकीय पक्षांनी दिलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटत राहिला. निवडणुका आज नाही तर उद्या होतील आणि संपतीलही, निकालही लागेल. मात्र याचे राजकारणामध्ये जातीय तेढ निर्माण झाल्याचे परिणाम हे दूरगामी पाहायला मिळतील. याच्यासाठी जनतेनं का सोसावं? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे, ही घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. पण घटनेत टिकणारं सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आता मराठा समाजामध्ये काही वर्ग प्रगत असेलही, पण गोरगरीब तळागाळातला एक ग्रामीण भागात राहणारा पण मराठा समाज आहे. त्यांच्यासाठी जो लढा आज जरांगे पाटलांच्या माध्यमातून लढला जातोय तो सुद्धा अगदी रास्त आहे. पण दुसरीकडे लक्ष्मण हाके किंवा इतर लोकांनी जे उपोषण मांडलं त्याचं पण आपण थोडासा विचार केला पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणाचा वाटा दुसरीकडे, किंवा आता धनगर समाजाची एक मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या, पण आदिवासी समाज म्हणतोय की आमच्या आरक्षणाला धक्का समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण झाली पाहिजे. याकरता कुठलंही सरकार असेल तर त्याचा प्रयत्न असा असतो की सर्व समाजाला न्याय मिळावा. त्याच्यामुळे महाराष्ट्र सर्व समाजाला न्याय मिळावा. जाता जाता एका वाक्यात मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे अमोलजी, आणि ते अगदी थोडक्यात की मित्र पक्षांसोबतच नव्हे तर राष्ट्रवादीमध्ये किंवा अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरक्षणावरून एक वाक्यता आहे का? एका वाक्यात. एक 100% एक वाक्यता आहे. भुजबळ साहेबांची जी भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी परवा बारामतीत बोलून दाखवले की मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लागता कामा नये. ही जी भूमिका आहे ती महायुतीची भूमिका आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती अर्थातच आमच्या सर्व वरिष्ठांची भूमिका आहे. नक्कीच धन्यवाद अमोलजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि झिरो अवरमध्ये या महत्त्वाच्या आज दिवसभरातल्या घडामोडींवरती सविस्तर चर्चा केलीत, त्यासाठी धन्यवाद. तर छगन भुजबळांच्या वक्तव्यासंदर्भामध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता थेट जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला. तर महाराष्ट्राचा कौल जाणून घेऊयात. आज विचारलेल्या प्रश्नावरती यूट्यूबवरती 18,000 मतं प्राप्त झालेली आहेत. या 18,000 मतांपैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 41%, 59% म्हणतात नाही. यूट्यूब पाठोपाठ इंस्टाग्रामवरती 3,500 मतं तुम्ही दिलेली आहेत. तुम्ही दिलेला कौल आता पाहूयात. होय म्हणतायत 68%, नाही म्हणतायत 32%. त्यानंतर फेसबुकवरती एकूण मतं आपल्याला मिळालेली आहेत 1,500. महाराष्ट्राचा कौल काय सांगतोय तर नाही म्हणतायत 71%, होय म्हणतायत 29%. त्यानंतर एक्स वरती देखील महाराष्ट्रानं कौल दिलेला आहे. एक्स वरती महाराष्ट्र काय म्हणतोय
तर 27% म्हणतायत होय, नाही म्हणतायत 76%. एखादी मोठी निवडणूक जवळ आली की जातीय अस्मितांना फुंकर घातली जाते. जाती जातींमधील मतभेद गडद होतील अशी वक्तव्य होतात आणि राज्यातील वातावरण गढूळ होऊ लागतं. अशा वेळी कुणीतरी वयानं, मानानं, अनुभवानं ज्येष्ठ, मोठ्या समजूतदार अशा एखाद्या व्यक्तीनं मध्यस्थी करणं अपेक्षित असतं. सामंजस्यानं वातावरणामधील गढूळपणा कमी करणं अपेक्षित असतं. ठिणगीचं वणव्यामध्ये रूपांतर होण्याआधी ठिणगी विझवण्यामध्ये मदत करणं अपेक्षित असतं. तशी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक आता कमी राहिली आहेत हे सुद्धा खरं आहे. जी काही मोजकी आहेत ती पुढे येऊन समाजाला शांत करतील किंवा नाही हे सुद्धा प्रश्नच आहे. अशा वेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी आज शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जाणं, तास दीड तास त्यांची वाट बघणं, मग अर्धा पाऊण तास त्यांच्याशी चर्चा करणं, या घटनाक्रमाकडे बघायला हवं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करताना पेटलेला मराठवाडा आणि तो शांत करण्यासाठी शरद पवारांनी घेतलेला पुढाकार आणि समाजानं परिपक्वता दाखवत दिलेली साथ याची आठवण सुद्धा भुजबळांनी आज करून दिली हे विशेष. अयोध्येमध्ये राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात केलाय. त्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ठाकरे कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं आणि आशीर्वाद घेतले. तसंच शंकराचार्यांच्या पादुकांचं पूजनही केलं. आणि यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झालाय. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोवर महाराष्ट्राच्या जनतेच्या वेदना कमी होणार नाही अशी प्रतिक्रिया शंकराचार्यांनी दिली आहे. तसंच हिंदू धर्मात विश्वासघात पाप आहे, विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही अशा शब्दांमध्ये जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावले. उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है. हमने उनसे ये कहा है कि हम सब के मन में इस बात की पीड़ा है कि आपके साथ विश्वासघात हुआ. जब तक पुनः महाराष्ट्र के मुख्यमंत्री की कुर्सी पर आप विराजमान नहीं हो जाते तब तक हम लोगों के मन का ये जो दर्द है, ये पीड़ा है, ये दूर नहीं हो सकती है. तो उन्होंने कहा है कि जैसा आप लोगों का आशीर्वाद होगा हम करेंगे. कि जो विश्वासघात करे वो हिंदू नहीं हो सकता है. जो विश्वासघात सह ले वो तो हिंदू होगा क्योंकि उसके साथ विश्वासघात हुआ है. बीच में सरकार को तोड़ देना और बीच में जनमत का अनादर करना ये अच्छी चीज़ नहीं है. शंकराचार्य जी क्या कहेंगे? जो सच होगा तो वही तो कहेंगे. हमें राजनीति से लेना देना नहीं है, लेकिन विश्वासघात तो हमारे यहाँ पाप बताया गया है. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या या वक्तव्यावरच आम्ही आजच्या भागात तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर 0 अवरमध्ये आज विचारलेला आमचा दुसरा प्रश्न, उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या मताशी सहमत आहात का? होय आणि नाही हे 2 पर्याय होते तुमच्यासाठी. उद्धव ठाकरेंचं समर्थन करत असताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान मोदींचं काही चुकलं तरी आम्ही बोलतो असंही वक्तव्य केलेलं आहे. काय नेमकं ते म्हणालेले आहेत पाहूयात. हाँ, वो हमारे पास आए थे, उन्होंने प्रणाम किया. हमारा नियम है, हम लोग आशीर्वाद देंगे, जो आएगा उसको आशीर्वाद देते हैं. नरेंद्र मोदी जी हमारे दुश्मन थोड़े हैं, हम उनके हितैषी हैं, सदा उनके हित की बात कह रहते हैं. जब उनसे कोई गलती हो जाती है तो हम उसको भी कहते हैं कि तुमसे ये गलती हो रही है. वो हमारे दुश्मन नहीं है. जसं उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद पुढे आले तसंच काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या समर्थनातही आठवडाभरापूर्वीच शंकराचार्यांनी वक्तव्य केलं होतं. लोकसभेमध्ये आक्रमक भाषण करत असताना राहुल गांधींनी भाजप नेत्यांवर तुफान हल्ला चढवला आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा तसंच इतर ज्येष्ठ भाजप नेत्यांनीही राहुल गांधींनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटल्याचं म्हणत
गदारोळ केला होता। मात्र शंकराचार्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन करत हिंदू धर्मामध्ये हिंसेला स्थान नसल्याचं म्हटलं। तसंच राहुल यांचं अर्धच वक्तव्य व्हायरल करून फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असंही ते म्हणाले होते। पाहूया। शंकराचार्य अविमुक्तेश्वर ज्यावेळेला मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा जुन्या गोष्टी देखील बाहेर काढल्या। हिंसक हिंदू वक्तव्यावर राहुल गांधींचं त्यांनी आज समर्थन केलं। ते काय म्हणाले पाहूयात। हमने राहुल गांधी का पूरा प्रवचन जो भाषण संसद में दिया था उसको निकाल करके देखा और हमने उसमें पाया कि वो तो ऐसा कह ही नहीं रहे हैं। वो तो कह रहे हैं कि हिंदू धर्म में हिंसा का स्थान ही नहीं है। तो जब वो साफ कह रहे हैं कि हिंदू धर्म में स्थान नहीं है तो फिर उनके ऊपर ये आरोप लगाना कि उन्होंने हिंदू धर्म के विपरीत कोई बात कही है, उनके आधे वक्तव्य को अंश को निकाल करके और उसको फैला करके, ये हम समझते हैं कि अपराध है। बाद में उन्होंने कहा कि जो लोग उनको उन्होंने अपने सामने जो अमुक पार्टी के सरकार के लोग हैं उनको देख करके कहा कि आप लोग अपने आप को हिंदू कहते हो और हिंसा 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 नफरत फैलाते हो। तो उनका कहना केवल उस पार्टी विशेष के लिए था। शंकराचार्यांनी राहुल गांधींना पाठिंबा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। 2018 मध्ये देखील राहुल गांधी जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा अधिवेशन सुरू असताना लोकसभेतच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली होती आणि तेव्हा त्या कृतीवर भाजपने जोरदार टीका केली होती आणि त्यावेळी तत्कालीन शंकराचार्य जगद्गुरू स्वरूपानंद सरस्वती यांनी देखील राहुल गांधींच्या त्या कृतीचं समर्थन केलं होतं। तसंच राहुल गांधींच्या भाषणाचंही त्यांनी कौतुक केलं होतं। तर एकंदरीतच आपण ही वक्तव्य पाहिली। आता वळूयात आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे। शंकराचार्यांच्या वक्तव्यावरती आम्ही तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर 0 आवर मध्ये आज दुसरा प्रश्न होता तुमच्यासाठी। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या मताशी सहमत आहात का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्याकडे होते। मात्र YouTube वरती तुम्ही व्यक्त झालेला प्रवीण सोनावणे म्हणतात होय, शंकराचार्य स्वामी महाराज बरोबर बोललेत। त्यानंतर स्नेहा बर्वे लिहितात आधी ठाकरेंनी विश्वासघात केला हे सगळे विसरले का? फेसबुक वरती स्नेहल पारकर म्हणतात उद्धव ठाकरेंच्या स्वार्थी आणि अहंकारी राजकारणामुळे ही वेळ आली त्यांच्यावर आणि उगाच त्याला भावनिक रंग द्यायचा प्रयत्न आता सुरू आहे। तर फेसबुक वरती अविराज पाटील लिहितात अगदी बरोबर, विधानसभेला त्या विश्वासघाताचा बदला लोक नक्की घेतील। अस्मिता हिंदळेकर म्हणतात 100% सहमत आहे। त्यानंतर आनंद कुंटे म्हणतात मुळात राजकारण हे त्यांचं काम नाही आणि त्यामुळे त्यांनी त्यात बोलू नये। तर वैष्णवी चव्हाण म्हणतात शंकराचार्यांची जी इच्छा आहे तीच इच्छा सबंध महाराष्ट्राची आहे। सुषमा भोसले म्हणतात आपलं कार्य धर्माचं आहे, महाराज आपण तिकडे लक्ष द्यावं, राजकारणात लक्ष द्यायची काय गरज आहे असा सवाल ते करतात। तर इंस्टाग्रामवरती दत्ता शहाणे म्हणतात इतक्या दिवसांनंतर कसं काय आठवण झाली? ऐतिहासिक वारसा लाभलेले शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक गड किल्ले आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत। कालपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती अतिक्रमणाच्या विरोधामध्ये काल हजारो शिवभक्तांच्या साक्षीने विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले। यावेळी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केलेला होता। विशाळगडावरील अतिक्रमण उद्यापासून काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कालचं आंदोलन मागे घेतलेलं होतं आणि या आंदोलनानंतर विशाळगडावरती दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना देखील घडल्या। हा शिवभक्तांचा आक्रोश होता असं सांगत जर सरकारनं 2 दिवस आधीच हा निर्णय घेतला असता तर ही वेळच आली नसती अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली। तर या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली। मध्यरात्री कोल्हापुरात जाऊन शिंदेंनी आंदोलनाची आणि दगडफेकीची माहिती सुद्धा घेतली
आज जिल्हा प्रशासनानं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात सुद्धा केली आणि या प्रकरणी पोलिसांनी काही जणांवर गुन्हे सुद्धा दाखल केले आणि त्यामुळे प्रसंगी माझ्यावर गुन्हा दाखल करा पण शिवभक्तांवरती गुन्हे दाखल करू नका अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली आणि आज शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी दीड तास ठिय्या दिला। या सगळ्या घटनाक्रमाबाबत काय म्हणालेत संभाजीराजे पाहूया। जे काल काय घडलं विशाळगडवर, विशाळगडच्या पायथ्याला, मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही, पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे। अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते। 1.5 वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळे आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो। विशाळगडची परिस्थिती पाहिली, इतकी महाभयानक परिस्थिती तिथे आहे, आजही आहे। तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला, आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल, घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला, मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही हा माझा प्रश्न आहे। शिवकालीन गड किल्ल्यांची शोभा घालवणारी, त्यांचं आयुष्य कमी करणारी, त्यांची सुरक्षा धोक्यात आणणारी सगळी अतिक्रमणं कायदेशीर मार्गाने काढायला हवीत याबाबत कुणाचंही दुमत नसेल। मात्र निवडणुकांचा हंगाम असल्यानं यात राजकारण आलं नाही तरच नव्हे। कालच्या विशाळगडावरील घटनांवरून MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीराजेंवर टीका केली, तर या प्रकरणाला हिंदू मुस्लिम रंग देऊ नका असं आवाहन संभाजीराजेंनी केलेलं आहे। तुम्हाला मतदान केलंय मुस्लिम समाजांनी म्हणून तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकले, आम्ही तुमचा आदर करत होते कालपर्यंत, पण ज्या प्रकारे तुम्ही हे हिंसक घटनाचा नेतृत्व करत होते, आज आमच्या पुढे हे प्रश्न आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे वंशज आहे का? अतिक्रमण काढायचं नाही अशी तुमची भूमिका नाही, नियम असतं। अतिक्रमण कुठे झालं असेल तर एक नियम आहे, त्याची प्रक्रिया आहे। हे काय गुंडागर्दी करून लोकांच्या घरामध्ये घुसून कशा प्रकारचे महिला रडत होती, अनेक महिलांच्या हातात छोटे छोटे बाळं होतं, गाड्या जाळणार, लोकांच्या घरामध्ये तोडफोड करणार आहे ना। काही अतिक्रमण झालं असेल तर हे काय अशा प्रकारचं हे जंगलराज सुरू आहे का महाराष्ट्रामध्ये? जे जातीय रंग देण्यात यायला लागलेलं आहे, तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथनं निघालं असेल तर ते प्रकाश पाटील आहेत, वेल्लाळ आहेत, म्हणजे हे काय ठरवून केलेलं नाही आहे, पण जे पहिले 2 अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले आहेत हे या हिंदू समाजातले लोक आहेत। म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले आहेत किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात, हा तो विषय नाही। विशाळगड प्रकरणी सरकारनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 2013-14च्या आधी 2012 कोटींचा निधी दिला जायचा, मात्र 2014 नंतर राज्य सरकारने यात गंभीरपणे लक्ष घातलं असं सांगत यावर्षी 800 कोटी निधीची तरतूद केली असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं। भविष्यामध्ये मोहीम म्हणून राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। अशा पवित्र ठिकाणी मद्यप्राशन केलं तर आता आहे त्यापेक्षा जास्त दंड आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। विशाळगडाचं अतिक्रमण हटवण्यासाठी 1,17,00,000 रुपये आपण अगोदरच भरले आहे। या संदर्भात हायकोर्टामध्ये जो काही स्टे होता त्याची ही मीटिंग मी नुकतीच 10 तारखेला मीटिंग घेतली। 10 तारखेच्या मीटिंगमध्ये तारीखनिहाय अतिक्रमण कसं काढायचं हेही त्या तहसीलदार, SDO, कलेक्टर, SP अशी मोठी बैठक झाली होती, सचिव महोदय होते। यामध्ये एक अडचण येत होती की काही ठिकाणी स्थगिती हायकोर्टाने दिली होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे आदेश दिले, माझ्याच पत्रावर आदेश दिले की स्वतः AGनी स्वतः या केसमध्ये उपस्थित राहून याचा निपटारा केला पाहिजे। यासोबत विशाळगडावर JCB जात नव्हती, मी सुचवलं की नवीन JCB घ्या आणि ती तिथंच असेंबल करा, म्हणजे तुमचं काम सोपी होईल।
पायऱ्यांनी काही JCP जाऊ शकत नव्हती. तिसरं, सर्वच गडकिल्ल्यांच्या बाबतीमध्ये आता आम्ही भूमिका घेतली आहे की सामोपचाराने निघेल तर ठीक, नाही तर अतिक्रमण हे कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातूनच हे काढलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की पहिलं आम्ही काढलं ते प्रतापगडच्या पायथ्याशी जे अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण केलं होतं. खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने 5 मे 2008 ते नियमानुकूल केलं होतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने नियमानुकूल करण्याचा प्रयत्न होता कामा नये, पण तेव्हा झालं होतं. आणि म्हणून आता एक एक या गडकिल्ल्याची मोहीम ही सरकारच्या वतीने घेतली जाते. विशालगडावरील बातम्यांनंतर आता पुन्हा एकदा वळूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे. शंकराचार्यांच्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर आज आम्ही दुसरा प्रश्न विचारलेला होता, त्यावरती महाराष्ट्रानं काय कौल दिलाय. तर यूट्यूबवरती आपल्याला 38,000 मतं प्राप्त झालेली आहेत. या 38,000 मतांपैकी आलेला कौल सांगतोय होय म्हणतायत 82%, नाही म्हणतायत 18%. तर एकूण मतं 4,000 प्राप्त झाली होती इंस्टाग्रामवरती. तर अविमुक्तेश्वरानंद यांच्या मताशी सहमत असलेले होय म्हणतात 75%, नाही म्हणतात 25%. महाराष्ट्राचा कौल आपण पाहतोय फेसबुकवर 1500 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. या मतांपैकी होय म्हणतायत 65%, 35% म्हणतायत नाही. तर एक्स वरती देखील तुम्ही व्यक्त झालेला आहात. तुमचा कौल काय सांगतोय? होय म्हणतायत 70%, नाही म्हणतायत 30%. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आपले राजकीय विचार लपवून ठेवलेले नाहीयेत. राम मंदिर उद्घाटनावरून ते प्रखर मोदी विरोधी आहेत हे सुद्धा आपण पाहिलंय. उत्तर प्रदेशात भाजपची पिछेहाट किंवा वाराणसीमध्ये मोदींच्या मताधिक्यात झालेली घट याचं एक कारण अविमुक्तेश्वरानंद यांनाही मानलं जात आहे. असं शंकराचार्य आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना भेटले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची मनमोकळी स्तुती केली आहे. हिंदू, विश्वासघात असे शब्द वापरत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाजप विरोधाला नैतिक अधिष्ठान देण्याचाही प्रयत्न केलाय. त्यांच्या बोलण्यामध्ये संजय निरुपम यांच्यापासून अनेकांना विरोधाभास दिसला असला तरी उबाठा शिवसैनिकांसाठी मात्र त्यांनी आपल्या मनातली भावनाच बोलून दाखवली. धर्म आणि राजकारणाचा हा संगम महाराष्ट्रामधील राजकारणावरती कसा परिणाम करतो याकडे आपलं लक्ष असेलच. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या पूजा खेडकर IAS नियुक्ती प्रकरण गाजतंय आणि आज सुद्धा नवी माहिती समोर आली आहे. IAS बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग केला हे आपण पाहिलं. आणि त्यासाठी आवश्यक असलेलं मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांनी प्रयत्न केल्याचं आणि त्यासाठी वेगवेगळे पत्ते दिल्याचंही समोर आलं. पूजा खेडकर यांनी पाथर्डी तालुक्यातल्या त्यांच्या मूळ गावातील पत्त्याचा उपयोग करून अहमदनगर जिल्हा रुग्णालयामधून 2 वेळा दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट मिळवलं. यातील 2018 साली मिळवलेल्या सर्टिफिकेटमध्ये त्यांना मेंटल डिसॅबिलिटी असल्याचं नमूद करण्यात आलं. तर 2021च्या सर्टिफिकेटमध्ये पूजा खेडकर यांना दृष्टी दोष आणि मेंटल इलनेस अशा 2 डिसॅबिलिटीज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. या संदर्भामध्ये आज अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्यामध्ये बैठक झाली. तत्कालीन वैद्यकीय मंडळातील सदस्यांचा लेखी अभिप्राय आणि जमा केलेली कागदपत्र यांचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास 0 अवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा भेट होईलच 7:56 त्यासाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.